तर त्याचं कीर्तन संपल्या संपल्या मर्डर होऊ शकतो. तो दुपारचं कीर्तन करू शकत नाही, मिळालाच तो. अशाशिवाय तुम्ही सांगत का नाही, मी लिहून ठेवल्यात त्या 680. ते सांगायचंय पण जायच्या आदल्या दिवशी. उद्या जायचं ना, आदल्या दिवशी सांगायच्या. मग मला एकाने प्रश्न विचारला, गात्या शिव्या का आणि ज्ञानेश्वरी शिवी का नाही? लोकांच्या डोक्यात आलं नाही, ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे, गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे. ज्ञानेश्वरीचा अधिकार ज्ञानोबरायचं 7व्या अध्याय स्पष्ट म्हणणं आहे, ज्ञानीच भक्त माझा अधिकारी आहे. ज्ञानिया तो चौथा. थोडी फुरफुर असली म्हणजे ते कळतं. महाराज एक दुर्योधन जन्माला आला तर विदुरानं एकूण विदुर नीतीमध्ये 8 अध्याय लिहिलेत. आज विदुर नीती नावाचा ग्रंथ एकदा वाचा महाराज. काय ग्रंथ आहे तो? विदुर नीती नावाचा ग्रंथ आहे. 8च अध्याय. हे त्या 8 अध्यायामध्ये 7व्या अध्यायामध्ये विदुर म्हणतो, तो दुर्योधन जर जन्माला आल्या मारला असता तर अख्खं कुळ जगलं असतं. आणि हे मी तुम्हाला म्हणत होतो, पण धृतराष्ट्रा तू ऐक, मीच लई शहाणी, मलाच अक्कल आहे, यांना अक्कलच नाही आणि मीच फक्त यांच्यापाशी राहू शकते, दुसरी राहणारच नाही. अशा घमेंडीत आहे तुम्ही सध्या. यातले निम्मे लोक कीर्तन संपल्यावर घरी जायच्या मूड मध्ये नाहीत, इतकी वैतागलेत लोक. आता मी उगाच फुटक्या तोंडाचा म्हणून बोलतो आणि तुम्ही आतले गाठीचे म्हणून सांगती नाही, नाही तर वेदना मोठ्या भयानक आहे. खरं आहे का खोटं आहे बोला? ए बरे बस खाले.